here I am Nisha from Nisha Speak English Fluently classes. Now you are welcome. So today I am going to teach you kinds of pronoun. In my previous session I had taught you about pronoun, how many pronouns are there, again types of pronoun according to first person, second person and third person. So today I will give the full illustration about pronoun. Okay, so I will start my video or my communication in Marathi language. I hope you will understand. तर 10 प्रकार आहेत, 10 काइंड्स आहेत प्रोनाउनचे. ते कोणते आहेत आपण ते बघूया. तर पहिला आहे तुमचा नॉमिनेटिव्ह प्रोनाउन. नॉमिनेटिव्ह प्रोनाउन. नॉमिनेटिव्ह प्रोनाउन म्हणजे कर्तावाचक, ज्याच्या थ्रू काम केले जाते, ज्याच्या थ्रू काम केले जाते त्याला नॉमिनेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. तर नॉमिनेटिव्ह प्रोनाउन मध्ये तुमचा ऑब्वियसली आय येणार, मीन्स आय डू ए वर्क. देन येणार तुमचा वी डू ए वर्क. म्हणजे ज्याच्या थ्रू काम केले जाते त्यांना नॉमिनेटिव्ह प्रोनाउन म्हणतात, म्हणजेच कर्मवाचक. तर वी झालं. देन तुमचा यू येणार, अजून एक यू येणार, शी, ही आणि इट आणि दे. आला. नंतर येणार तुमचा दुसरा आहे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणजे ज्यांच्या द्वारा काम केले गेलं आहे त्यांना म्हणू. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन जे आहे ते ऑब्जेक्टची जागा घेतात, म्हणून त्यांना ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणतात. जसं आयचं होणार मी, वीचं होणार अस, यूचं होणार यू, अजून दुसरं पण यूचं होणार यू. मी पहिलेच तुम्हाला सांगितलेलं आहे, हा यू म्हणजे तू आणि हा यू म्हणजे तुम्ही. हा सिंग्युलर साठी, हा प्लुरल साठी. आणि शीचं होणार हर, शी म्हणजे ती, हर म्हणजे तिचं. हीचं होणार हिम, इटचं होणार इट आणि देचं होणार देम. मला असं वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. तिसरा आहे तुमचा पॉझेसिव्ह प्रोनाउन. पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणजे मालकी हक्क दाखवले. अरे ही बुक माझी आहे, तुझी नाही. बरोबर आहे, दिस बुक इज माइन नॉट युअर. तर मीचं काय होणार माय, माइन. अचं होणार अवर, दिस इज अवर होम, दिस इज अवर होम. आणि यूचं होणार युअर, युअर्स. आणि इथे होणार युअर्स, तुमचा. दिस इज युअर्स कार, ही तुमची कार आहे. हरचं होणार हर्स. ओके. आणि हिमचं होणार हिज, ही हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. हिज म्हणजे त्याचा, त्याची आणि त्याचे. इथे यू म्हणजे तुमचा, तुमची, तुमचे. आणि अवर म्हणजे इथे येणार आमचा, आमची, आमचे. माझा, माझी, माझे. माय म्हणजे माझा, माझी, माझे. ओके. आणि इथे इटचं होणार इट्स, इट म्हणजे ते. आणि देवचं होणार देअर. हा देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांची, त्यांचा, त्यांची आणि त्यांचे. म्हणजे त्यांचे मुलं म्हणजे देअर चिल्ड्रन, त्यांचं घर म्हणजे देअर होम असं येते. आणि चौथा आहे तुमचा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय असते, हे हळूहळू बोलले जातात. व्हेरी स्लोली, जेंटली वी हॅव टू स्पीक रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन हे कधी पण वाक्याच्या शेवटी येतात. जसं आय कट डाऊन माय सेल्फ माय हेअर, माय सेल्फ. ओके. तर मायचं काय होणार इथे माय सेल्फ, सिंगल आहे, एक आहे म्हणून इथे माय सेल्फ लिहिलं. अवरचं येणार तुमचं अवर सेल्फ. इथे भरपूर आहेत लोक, एकापेक्षा जास्त आहे म्हणून मी इथे सेल्फ लिहिलंय. जर एक व्यक्ती असेल तर सेल्फ लिहा,
भरपूर असतील तर सेल्फ्स लिहा. युअरचा पहिला होणार तुमचा युअर सेल्फ. दुसऱ्या युअरचं होणार तुमचं युअर सेल्फ्स, कारण हे एकापेक्षा जास्त आहे म्हणून. हरचं होणार हर सेल्फ, एक आहे म्हणून. आणि हिजचं होणार हिम सेल्फ. इटचं इट सेल्फ. आणि देमचं देम सेल्फ. भरपूर आहे म्हणून सेल्फ लावलं. सिंगल आहे तर सेल्फ लावायचं आहे. पाचवा येणार तुमचा एम्फॅटिक प्रोनाउन. एम्फॅटिक प्रोनाउन मध्ये हे सिमिलर तुमचे वर्ड्स येतील, पण ते जोरदारपणे आपल्याला बोलायचं आहे. जोरदार म्हणजे येस माय सेल्फ, आय माय सेल्फ सॉ दॅट ड्रामा, तर हे एम्फॅटिकली झालं. पण रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मध्ये तुमचं कसं राहील, दॅट वर्क आय डिड माय सेल्फ. आता आहे तुमचा सहावा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे तुमचे दर्शवणारे प्रोनाउन. तर याच्यात येणार तुमचं these, that आणि those. आज आपण 6 पर्यंत आलो आहे. राहिलेला सेशन मी उद्या पण घेणार आहे, पूर्ण कव्हर करणार आहे. पण बिफोर skipping this session I will teach you how to give information about these that आणि those. ओके, तर these जो आहे हा जवळच्या एका वस्तूला दर्शवण्यासाठी, जसं दिस इज अ पेन. ओके, जर जवळची एक वस्तू आहे, जवळच्या एका वस्तूला दर्शविण्यासाठी. आणि हा जो दीज आहे, आता मी म्हणते हा एक पेन आहे आणि भरपूर पेन असतील तर दीज आर पेन्स. भरपूर आहेत आणि जवळ आहेत, तर जवळच्या भरपूर वस्तूंना वस्तूला दर्शवण्यासाठी. दॅट आहे, जर हाच पेन दूर असला आणि दुरून मी म्हणत आहे तर दॅट इज अ पेन. दूर आहे, माझ्यापेक्षा थोड्या अंतरावर आहे, तर मी म्हणणार दॅट इज अ पेन. तर दूरच्या एका वस्तूला दर्शवण्यासाठी. आपण दॅटचा उपयोग करतो. आणि दोज जो आहे, दूरच्या भरपूर वस्तूंना दर्शवण्यासाठी. याचा अर्थ असा आहे, जर हा पेन माझ्याजवळ आहे तर दिस इज अ पेन. आणि भरपूर पेन आहेत माझ्याजवळ, बंच आहे 12 पेनांचं, तर दीज आर पेन्स. म्हणजे भरपूर वस्तूंना जवळ आहेत तर दीज. आणि हाच पेन खूप दूर आहे तर मी म्हणेल दॅट इज अ पेन. आणि भरपूर दूर आहेत, भरपूर पेन आहे तर दोज आर पेन. जसं तुमचे फ्रेंड्स काही अंतरावर राहतात आणि तुम्हाला इंडिकेट करायचं असते की ते माझे मित्र आहेत, तर इंग्लिशमध्ये बोलायचं दोज आर माय फ्रेंड्स, दोज आर माय पॅरेंट्स. ओके, आणि एकच आहे तर दॅट इज माय फ्रेंड. आणि जवळ आहे, तुमच्या जवळ आहे एक मित्र, तर तुम्हाला म्हणायचं आहे दिस इज माय फ्रेंड. ओ, आणि दीज आर माय फ्रेंड्स. भरपूर आहेत तर दीज आर माय फ्रेंड्स. तर आज मी एवढा सेशन तुम्हाला इथपर्यंत समजावून सांगितलेलं आहे. मला वाटते तुम्हाला समजलं असेल. उद्याला राहिलेले 4 मी पुन्हा कंटिन्यू करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.